टिपू पठाण जेलमध्ये असताना देखील त्यांच्यावर काही गुन्हे दाखल झाले, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता तो जेलमध्ये आहे, पण हे म्हणजे त्यांनी काही नाही केलेलं ते गुन्हे दाखल केले त्यांनी. ज्यावेळेस तो आतमध्ये होता ना, म्हणजे गेल्या वर्षी बी आतमध्ये होता ना, त्यावेळेसचे गुन्हे आत्ताचे नाही आहे काही. आता 3 वर्ष सुटून आल्यापासून त्यांनी एकही गुन्हा केला नाही, काही नाही. आणि त्याच्याबरोबर त्याच्या भावाला सुद्धा घेतात. भावानी कधी कोणासंग भांडण नाही केली, काय नाही. त्याच्या घर परपंच. किती मुलं आहेत तुम्हाला? आम्हाला 2च आहे. दोन्ही मुलं माझ्या आतमध्ये आहे ना. माझं तर पाठीमागं कोण बघणार सुद्धा नाहीये. आणि हे मुलं आतमध्ये आहे. मग हे यांचं सगळ्यांचं असं राजकीय लोकांचा असं दबदबा असतो ना, हे एक अर्ज आला, तो एक अर्ज आला. टिपूचं नाव घेतात माझं एजाचं बी नाव घेतात विनाकारण. आणि हा जो आता आतमध्ये आहे ना, तो बी खोटाच गुन्हा आहे मॅडम. माझ्या थोरल्या मुलाचं म्हणजे एजाज सत्तार पठाणचं सगळं नावावर डॉक्युमेंट सगळे लिगल आहे. त्याच्यावर बी गुन्हा आहे की खंडणी 20 लाख खंडणी घेतली. पुढे खंडणी घेतली, काय घेतलं ते बी नाही, काही बी नाही. फक्त सराच्या दिवशी सकाळी आले पोलीस. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सकाळी माझ्या टिपूला नेलं, संध्याकाळी माझ्या एजाजला नेलं. एजाजला आता सोडतील मग सोडतील म्हणून आम्ही बाहेरनं फिरायला गेलो. बाहेरनं आलो तर का सोडा तर लगेच गुन्हा दाखल केला ना. नमस्कार, मी प्रतीक्षा तायडे. आपण पाहता महाराष्ट्र प्राईम टीव्ही. पुण्यामध्ये 2च प्रकरण जे चांगलं गाजते, जसे की निलेश गायवळ प्रकरण असू द्या, तसेच दुसरं प्रकरण आहे ते पुण्यामध्ये टिपू पठाणचं एक मोठं प्रकरण आहे, ज्याच्यामध्ये टिपू पठाणची धिंड काढणं असू द्यात, तसेच त्यांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई असू द्यात, तसेच हल्ली आता त्यांच्या घरावर मालमत्तेवर जी कारवाई झाली त्याच्या संदर्भामध्ये आज आपण त्यांच्या घरामध्ये आलेलो आहोत. माझ्यासोबत आहे त्यांची आई. आपण त्यांच्याकडनं काही प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार. नाव शकीला सत्तार पठाण. बोलू. जेव्हा पोलीस आले होते तेव्हा काय घडलं? पुलिस आए और ये इधर का पहले देखे टीवी और इधर का देखे, फिर बाद में फ्रिज वो देखे. अंदर गए घर में और फिर ये कबाट खोले. कबाट में से मतलब मैंने खोल के दी उनको कबाट खोले. कबाट में से ये लॉकर खोले. लॉकर में से ये दागिना देखे. ये दागिना नकली है बताए मैंने. और मेरे बच्चे का वो भी दो. मेरे बच्चे के ऐसे डॉक्यूमेंट्स है उसके नाम पे, उसके फोटो निकाले और सब तरफ जरा झाड़ा झड़की लिए चले गए. बाहर नाम है मेरे एजाज सत्तार पठाण, वो उसका फोटो लिए और बाहर इधर उधर देखे और चले गए. पण हे जे काय डॉक्युमेंट्स आणि हे काय दागिने त्यांनी दाखवले, तर ह्यांनी ही मालमत्ता जप्त नाही केली का? नाही केली, काही नाही. फक्त सगळीकडे पाहिलं, सगळं केलं आणि गेलं. पण टिपू पठाण जेलमध्ये असताना देखील त्यांच्यावर काही गुन्हे दाखल झाले, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता तो जेलमध्ये आहे, पण हे म्हणजे त्यांनी काही नाही केलेलं ते गुन्हे दाखल केले त्यांनी ना. ज्यावेळेस तो आतमध्ये होता ना, म्हणजे गेल्या वर्षी बी आतमध्ये होता ना, त्यावेळेसचे गुन्हे आत्ताचे नाही आहे काही. आता 3 वर्ष सुटून आल्यापासून त्यांनी एकही गुन्हा केला नाही, काही नाही. आणि त्याच्याबरोबर त्याच्या भावाला सुद्धा घेतात. भावानी कधी कोणासंग भांडण नाही केली, काय नाही. त्याच्या घर परपंच. किती मुलं आहेत तुम्हाला? आम्हाला 2च आहे. दोन्ही मुलं माझ्या आतमध्ये आहे ना. माझं तर पाठीमागं कोण बघणार सुद्धा नाहीये ना. आणि हे मुलं आतमध्ये आहे. मग हे यांचं सगळ्यांचं असं राजकीय लोकांचा असं दबदबा असतो ना. हे एक अर्ज आला, तो एक अर्ज आला. टिपूचं नाव घेतात माझं एजाचं बी नाव घेतात विनाकारण. त्यांना खोटे गुन्ह्यात हे करतात ना. आणि हा जो आता आतमध्ये आहे ना, तो बी खोटाच गुन्हा आहे मॅडम. माझ्या थोरल्या मुलाचं म्हणजे एजाज सत्तार पठाणचं सगळं नावावर डॉक्युमेंट सगळे लिगल आहे. त्याच्यावर बी गुन्हा आहे की खंडणी 20 लाख खंडणी घेतली. पुढे खंडणी घेतली, काय घेतलं ते बी नाही, काही बी नाही ना. फक्त सराच्या दिवशी सकाळी आले पोलीस. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सकाळी माझ्या टिपूला नेलं, संध्याकाळी माझ्या एजाजला नेलं. एजाजला आता सोडतील मग सोडतील म्हणून आम्ही बाहेरनं फिरायला गेलो. बाहेरनं आलो तर का सोडा तर लगेच गुन्हा दाखल केला ना. समोरच्या लोकांना म्हणजे त्यांना राजकीय लोकांचा सपोर्ट आहे म्हणून ते लोक आमच्यावर असं करतात. माझ्या मुलांचा काही दोघांचा बी काही गुन्हा नाही ना. हे जागा लिगल आहे. माझ्या थोरल्या मुलाच्या नावावर आहे आणि पैसे देऊन विकत घेतलेली आहे. कागदपत्र हे सगळं आहे. आणि जिथं ते म्हणतात ना, तिथं आमची दुकान आहे. हडपसरमध्ये बी आमची दुकान आहे माझ्या एजाजच्या नावावर आहे. आणि सय्यदनगरमध्ये ती राहते ना, ती
तिथं बी माझं घर आहे. काय काम काय करतात? स्वतःच ड्रायफ्रूटचं म्हणजे दुकान आहे. मग कोणाचं? एरिया 70 पठाण त्याचं दुकान आहे. गरम मसाला आणि ड्रायफ्रूट सगळं दुकान आहे. हो, त्याच्यावर तुमचं घर चालतं? हा, घर चालतं. म्हणजे 50-60 वर्षाची दुकान आहे. आमच्या सासऱ्याच्या जमान्याची आहे. त्याच्या आजोबांनी त्याला दिलेली आहे, तर तो चालवतो. त्याच्या नावावर सगळं लायसन वगैरे सगळं आहे. आणि बाजारात म्हणजे त्यांचं बी माशाचं दुकान आहे आणि आमचं बी आहे. बाजारात कधी येणं जाणं असलं, आता आमची मुलं बी गेले तर ते म्हणतात आम्हाला दमदाटी दिली. आता सय्यदनगर मध्ये बी गेले तर ते म्हणतात आम्हाला दमदाटी दिली. सय्यदनगर मध्ये आमचं घर आहे आणि बाजारात बी आमचं. आम्ही कारण इथलेच आहे आम्ही ना, आणि ते बी इथलेच आहे. पण आम्ही ते जो लोणकर आहे ना त्याच्याकडनं माझ्या मुलांनी विकत जागा घेतलेली मॅडमना. असं काय असं हे नाहीये. त्या बाई सगळं खोटं बोलती ना. ती राजकीय लोकांसंग मिळालेली आहे. माझ्या मुलांना खोट्या गुन्ह्यात त्यांनी हे केलं. आता हे मीडियावाल्याने सारखं म्हणजे ते टिपू पठाण टोळी, टिपू पठाणचे घर जप्त केलं, घरातले सामान जप्त केलं, हे केलं ते केलं, सारखे न्यूज लावून 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 घरात आमच्या इतकं म्हणजे टेन्शन संताप होतो. आणि मी एकटी म्हातारी बघणार कोण, माझे घरात कोण बघायला नाही, काय नाही काय नाही. आणि रोज उठून माझ्या पोरांचे रोज उठून न्यूज पेपरमध्ये बातमी, एजाज पठाण टिपू पठाण, एजाज पठाण टिपू पठाण, रोज काय ना काय काय ना काय काय ना काय. असं माझं एकदम हे होतं. बीपी हाय होतो माझा ना, की मला असं काय करावं आणि काय नाही होतो ना. आणि आमच्या मागं कोण बी नाहीये बघा, मी एकटीच आहे ना. आणि दोन्ही मुलं आतमध्ये लहान लहान म्हणजे दोघं लहान लहान दोन मुलं हे, 2 सुना आहे. एका मुलाचे 3 पोरं आहे, एका मुलाला छोटा मुलगा आहे आता ना 7 महिन्याचा. टिपू पठाणला 7 महिन्याचा आहे आणि एजाज पठाणला 3 मुलं आहे ना. आता ते लेडीज कुठे जाणार, मीच एकटी इकडे तिकडे धावपळ करते, तर मला बी टेन्शन देतात ते लोक ना. तर ह्यांना बी गुतू, ह्यांना बी हे करू, हे सगळं राजकारण झालेलं आहे. आणि हे सगळं राजकारणी लोकच हे मॅडम ना. माझ्या टिपूचं चांगलं म्हणजे सय्यदनगर मध्ये चांगलं आहे सगळ्यांचं, म्हणजे सगळ्यांना समाजकार्य करतो, सगळ्यांना काही गरीब लोकांना देतो घेतो हे करतो. जरा पुढे चाललं तर त्यांना देखवा ना म्हणून हे केलंय बघा त्यांनी ना. आणि माझा एजाज तो कशात नसतो. त्याची दुकान भली, तो घर भलं, त्याचा संसार पाणी भला. पण विनाकारण त्याच्यात बी कोणाला बी विचारा तुम्ही, अख्ख्या हडपसरला विचारलं ना, एजाज पठाण कशामध्ये आहे का, कोणाचं एखादं थोबाडीच नाही मारलं त्यांनी. आणि टिपू पठाणचे बी कधी असं म्हणजे आमच्या ह्याच्यात कधी भांडणं नाहीये. तो कधी पिणार खाणार असं साधी सुपारी बी नाही खात. पण हे पोरांमुळे भांडणं झाली की कधी सोडवा गेला, कधी काय केलं तर ते पोरं इज्जत देतात. तर हे पुढे चालला म्हणून त्याला गुंड 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 म्हणून हे करतात.